मुंबईचा महापौर भाजपचाच होणार। शिंदे सेनेनं कितीही दबाव तंत्र वापरलं तरीही महापौर भाजपचाच। महापौर पदाबाबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही अशी भूमिका घेण्याचे दिल्ली नेतृत्वाचे आदेश। मुंबई महापौर पदाचा आरक्षण अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी पडल्यास महायुतीला सत्ता येऊनही महापौर पद गमवावं लागणार, तर सत्तेच्या जवळपास नसतानाही ठाकरेंचा महापौर विराजमान होण्याची शक्यता। महापालिकेच्या रणनीतीसाठी शिवसेनेकडून राहुल शेवाळे दिल्लीत। शेवाळेंची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत होणार बैठक। महापौर पदासह महत्त्वाच्या समित्यांवर वाटाघाटी होण्याची शक्यता। ठाकरे बंधूंचे नगरसेवक आज नोंदणीसाठी एकत्र कोकण भवनात जाणार। यावेळी ठाकरे बंधूंचे नगरसेवक शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता। स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये लॉबिंग सुरू। स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची पक्षश्रेष्ठींकडे मनधरणी। शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला एक पद, मात्र 6 जण इच्छुक। मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचं सादरीकरण पडणार लांबणीवर। बजेट सादर करण्यासाठी 4 मार्चपर्यंत मुदत वाढवून मिळावी, यासाठी पालिकेचं नगरविकास विभागाला पत्र। महापौरांसह इतर पदं निश्चित नसल्यानं प्रक्रियेला विलंब। जागतिक गुंतवणूक परिषदेसाठी फडणवीस दावोसच्या दौऱ्यावर। राज्यात विविध क्षेत्रांसाठी गुंतवणूक येणार। तिसऱ्या मुंबईसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक महाराष्ट्रात येणार। मुख्यमंत्र्यांचं दावोसमधून आश्वासन। राष्ट्रवादी शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीचा मुहूर्त ठरला। उद्या दोन्ही पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी पूर्ण होऊन निकाल राखला जाण्याची शक्यता। "50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुनावणी। सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या सुनावणी पार पडणार। बांठिया आयोगाच्या बाबतीत देखील न्यायालय काय निर्देश देण्याची शक्यता। दावोस दौऱ्यात गतवर्षीपेक्षा जास्त करार। मुख्यमंत्री फडणवीसांची खात्री। विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र भारताचं गेटवे। राज्याच्या सगळ्या भागासाठी वैविध्यपूर्ण क्षेत्रात गुंतवणूक येणार। मुख्यमंत्र्यांची माहिती।